नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, पण आता एक चर्चा अशी आहे की सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. दुसरीकडे असंही बोललं जात आहे की अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन कारणं दिली जात आहेत. पहिलं कारण काय, तर एक कारण म्हणजे 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीच्या नोंदणीवरून शेतकऱ्यांमध्ये उडालेला गोंधळ, आणि दुसरं म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार. एक अशीही चर्चा आहे की 21 ऑगस्ट पासून म्हणजेच बुधवारपासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे. पण यातलं खरं काय आणि खोटं काय, नेमकी वस्तुस्थिती काय, याचीच माहिती आम्ही राज्य कृषी विभागाकडून घेतली आहे. सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरलेत, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत. तर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. राज्य सरकारनं 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये किमान 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. एका शेतकऱ्याला 2 हेक्टरसाठी जास्तीत जास्त 10,000 रुपये, तर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट 1,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार, तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमतीपत्र शेतकऱ्यांकडून भरून घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं आधारवरील माहिती वापरण्यासंबंधी संमतीपत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचं आहे. तर दुसरं म्हणजे सामायिक खातेदारांना एक ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यावं लागणार आहे, जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदाराच्या नावावर जमा करण्यात येईल. त्यावरचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक डाव्या कोपऱ्यावर दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरलेत, तर कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेली राज्यातील 90 लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या योजनेला पात्र ठरली आहेत. त्यामध्ये 58 लाख सोयाबीन उत्पादक आहेत, तर 32 लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. त्यामध्ये 75 लाख खातेदार आहेत, तर 15 लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार संमतीपत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार म्हणजेच 21 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असंही कृषी विभागानं सांगितलंय. राज्य सरकारनं लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावानं खातं उघडण्यासाठी शासन मान्यता दिली आहे. म्हणजेच काय, तर या योजनेसाठी म्हणजेच सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी 4,194 कोटी रुपयांचा जो निधी देण्यात आलाय तो या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल. पण आता तुमचा प्रश्न असेल की आम्ही हा व्हिडिओ पाहतोय तो म्हणजे अनुदानाची नेमकी कार्यवाही कधीपासून सुरू होणार आहे, म्हणजे अनुदान नेमकं कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, त्याची तारीख काय असेल, तर तेही सांगतो. याबद्दल कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावं यासाठी कृषी विभाग काम करतोय, परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल, असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये, तसंच कृषी विभागाला संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहनही कृषी विभागानं केलंय. बहुतांश शेतकऱ्यांची ई पीक पेऱ्यात सातबारावर सोयाबीन कापूस नोंदणी केलेली आहे, पण यादीत मात्र नाव नाही आहे. त्यामुळे शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करतायत. तर कृषी विभाग म्हणतोय महसूल विभागानं दिलेल्या डाटानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण या सगळ्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झालेत. या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमची शंका असेल, काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा. आपण त्यावरही व्हिडिओ बनवूयात आणि त्यातून तुमच्या प्रश्नांना, तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.
आहे.